विरुद्ध लढा देण्याचा लोकशाहीने आम्हाला जो अधिकार दिला तो हक्क आम्ही बजावतोय। मी दीपक पवार सुद्धा आलेले मला दिसलेले, त्यांचंही स्वागत। पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी मी गुणरत्न सदावर्तेंकडे मी जातोय। गुणरत्नजी, कालपासून तुमच्या प्रतिक्रियाची चर्चा, एकतर तुम्ही या मुद्द्याला विरोध केलेला आहे, तुम्ही म्हणताय आम्ही हिंदी बोलणार, तुम्ही स्वतः मराठी आहात, आणि दुसरी गोष्ट तुम्ही या मोर्चाला विरोध करताय, त्यामुळे त्याच्यामागची काय तात्विक वैचारिक भूमिका समजून घ्यायची, काय मुद्दा आहे? सगळ्यात अगोदर मी हिंदुस्थानचा, संघ भारताचा, भारत मातेमधला या पावन भूमीवरला मी नागरिक आहे। आणि तसंच भारतीय संविधानाच्या पार्ट 1 मध्ये नागरिक या डेफिनेशन मध्ये सांगितलेलं आहे, ज्याला म्हणतात सिटीजन, बरं का। त्याच्यामुळे कृपा करा की कोण कोणत्या भाषेमुळे कोणत्या राज्याचं आहे असं नाही होत। बरं, आपण सगळे हिंदुस्थानी आहोत। आणि त्याच्यामुळे जी शेवटची जजमेंट सुप्रीम कोर्टची 2025 मध्ये आली, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की देर आर डिमार्केशन ऑफ द स्टेट्स, बट एव्हरी सिटीजन हॅव अ राईट टू हॅव एक्सेस बिझनेस अँड टू ट्रान्सफर द, म्हणजे जर तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ शकता आणि तिथे तुम्ही तुमचं म्हणजे नागरिक, म्हणजे जे काही तुमचं वोटिंग आहे, जे काही पॅरामीटर्स आहेत, लिमिटेशन्स आहेत, इलेक्शन रेकॉर्ड्स आहेत, त्यापर्यंत तुम्ही करू शकता ना, कारण त्याला काही बंधन नाहीये। त्याच्यामुळे आपण कृपा करा की सेपरेटिस्ट सारखा जो विचार आहे की एक मराठी, एक हिंदी, एक अमुक गुजराती, आपण हे अशा प्रकारचं करू नका। तसं झालं तर तुम्हाला महाराष्ट्रात सुद्धा डोंकून बघावं लागेल। तुम्हाला सांगतो, आमची मराठीतली वराडी भाषा वेगळी आहे, आमची बंजारा भाषा वेगळी आहे, आमची कैकाडी भाषा वेगळी आहे, आमची कोलमी भाषा वेगळी आहे। तुम्हाला सांगतो, अशा अनेक भाषा आहेत आमच्या की त्यांचं भाषेचं सौंदर्य आहे। त्याच्यामुळं आपण भाषेवर सेपरेटिस्ट सारखं विचार ठेवणाऱ्यांपैकी मी नाही। पण गुणरत्नजी, तुम्ही अगदी छान चांगला मुद्दा मांडला की प्रमाण मराठी भाषेच्या आग्रहामुळे आमच्या बोलींकडे दुर्लक्ष होईल। हा तुमचा मुद्दा चांगला आणि हा महाराष्ट्रात फार पूर्वीपासून चर्चेचा मुद्दा आहे। मग तुमच्याच बोलण्याच्या न्यायानं हिंदी पायी मग आमची मराठी दुर्लक्षित जाईल, हा मुद्दा का नाही आहे तुमच्या मनात? प्रसन्न, मी तुम्हाला सांगतो, आणि खरोखर प्रसन्न, तुम्ही की नाही तटस्थ चर्चा करता, तुम्हाला मी धन्यवाद देतो। याच्या अगोदरची चर्चा सुद्धा तुम्ही तटस्थ केली आणि तुम्ही एकमेव पहिले चॅनल आहेत की तुम्ही चाइल्ड सायकोलॉजिस्टला आणलं होतं। त्याच्यानंतर आम्ही प्रचंड रिसर्च केला, जगभरातले चाइल्ड सायकोलॉजिस्टचे रिसर्च पेपर पाहिले, 10 विषय, 5 ते 10 भाषा, 10 वर्ष वयापर्यंत मुलं चांगल्या पैकी शिकू शकतात, बुद्धी अंकावर काही परिणाम होत नाही, त्याच्यामुळे नुकसान नाही, फायदा होतो। जागतिक स्तरावर सुद्धा मुलं ब्राईटली समोर येतात। हे सगळे रिसर्च पेपरच्या बाबतीमध्ये, 3 विषयाच्या बाबतीमध्ये तर तुमच्याच चॅनलवर येऊन चाइल्ड सायकोलॉजिस्टने सांगितलं। त्याच्यामुळे आता मूळ मुद्द्याकडे मला उत्तर देताना हे सांगायचं प्रसन्न की मराठीची गळचेपी, मराठीची कमी लेखनं असं कुठेही झालेलं नाही। शासन निर्णय 17 जून 2025 आपण महाराष्ट्राला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की राजकारणासाठी चुकीचे नरेटिव्ह करू नका। मराठी कंपल्सरी लँग्वेज सांगितलेली आहे, त्या ज्या कोरिजेंडियम काढलेलं आहे, शुद्धीपत्रक काढलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की तुम्ही तिसरी ऐच्छिक भाषा घेऊ शकता। परंतु मला लक्षात घ्या, आज सन्माननीय म्हणजे तरुण नेते, युवा नेते श्री संदीप देशपांडे साहेब आहेत। मला तुमच्या माध्यमातून त्यांना सुद्धा हेच सांगायचं आहे की लक्षात घ्या की त्रैभाषिक सूत्रासोबत तुम्ही सायंटिफिक स्टडी करा। तुम्ही काय सांगताय की साहित्यिक काहीतरी म्हणतायत, साहित्यिक आणि अकॅडमिशियन हे सिलेबस तयार करत असतात, ते चाइल्ड सायकोलॉजीच्या आधारावर काम करत नसतात। मुलांना किती बोजा पाठीवर असावा ह्याचा रिपोर्ट सुद्धा एकेकाळी हायकोर्टाला विचारावा लागला होता की वैद्यकीय मला तुमचा एक बेसिक मुद्दा लक्षात आला। चर्चेमध्ये वेळ फक्त मी सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करतोय, पण तुमच्या आणि केशवपादेंच्या बोलण्याचे 2 मुद्दे घेऊन मी जातोय दीपक पवारांकडे। दीपकजी, जो मोर्चा आपण या मोर्चाची सगळी कल्पना पुढे नेली, फार आधीपासून तुम्ही मराठी भाषेत काम करता आणि आता दोन्ही ठाकरे पण एकत्र येतात त्या मोर्चासाठी। 2 मुद्दे, जो मगाशी मुद्दा आला होता, एक, उद्धव ठाकरेंच्या शासन काळामध्ये हा माशेलकर समितीचा रिपोर्ट